हॅलो नमस्कार, मी क्रांती तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आजचा मेनू आहे बिर्याणी आणि बिर्याणी हे बनवणार आहेत अहोंजाची बिर्याणी खायची आहे आज। तर एवढी भारी आणि एवढी टेस्टी बिर्याणी बनवलेली होती यांनी, तर म्हटलं मग मी तुमच्याशी शेअर करते। आणि यांची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि मी 2-3 वेळा बनवलेली आणि यांनी पाहिलेली आणि मला विचारलं की कसे बनवायची आणि एकदाच मी सांगितलेलं की कसं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे त्यांना, तर त्यांनी ते ऐकलं आणि परत त्यांचे पण काही मेथड्स ॲड केले त्यामध्ये आणि माझ्यापेक्षा पण कितीतरी छान बिर्याणी त्यांनी बनवली। तर सगळ्यात अगोदर चिकन धुवून घेतलं, त्याला हळद मीठ लावून घेतलं आणि मी लसूण पण नीट करून ठेवलेला, पण ते म्हणले की लसूण आलं पेस्ट वापरतो, तर मग लसूण आलं पेस्ट लावली त्याला रेडीमेडवाली आणि त्यानंतर मग लाल तिखट वगैरे घातलं आणि सोबतच त्यांनी काळं तिखटसुद्धा घातलं। तर हे त्यांची मेथडमध्ये होतं काळं तिखटचं ऑप्शन, तर मी काळं तिखट घालत नाही, फक्त लाल तिखट घालते। आणि त्यानंतर धना पावडर, दही आणि बिर्याणी मसाला वगैरे लावलं त्याला आणि हे सगळं लावून भिजत ठेवलं आणि सगळं सामान येतानाच घेऊन आलेले ऑफिसवरून। दही, चिकन, त्यानंतर तांदूळ, बिर्याणी मसाला, कच्चा मसाला, हे सगळं साहित्य त्यांनी येतानाच घेऊन आले होते ऑफिसवरून येताना। तर झटपट बनवली एकदम फास्टमध्ये, 1 तासामध्ये पूर्ण बिर्याणी रेडी झाली आणि ह्याला सगळं साहित्य लावून ठेवून दिलं। आणि यावेळेस किराणा भरताना मी त्यामध्ये बिर्याणीचे तांदूळ भरले नव्हते, तर त्यामुळं आणायला लागले। सोबतच त्यांनी चिकन मसालासुद्धा वापरला आहे, त्याला जे काही आपण चिकन करी बनवताना वापरतो ते सगळं वापरलं आहे, ॲडिशनल फक्त दही आहे आणि बिर्याणी मसाला। तर हे सगळं साहित्य लावलं त्याला आणि झाकून ठेवलं, छान असं भिजू दिलं अर्धा तास। तोपर्यंत मग मी बाकीची तयारी करून घेतली। आणि असं म्हणतात की जेंट्सनी केलेला स्वयंपाक छान लागतो, टेस्ट त्याची वेगळीच आणि छान असते। तर हे पण अधूनमधून नॉनव्हेज बनवत असतात, व्हेज फक्त मी बनवते, नॉनव्हेजचं पूर्ण यांच्याकडेच असतं कॉन्ट्रॅक्ट आणि टेस्ट पण यांच्या हाताला खूप छान आहे। तर मग मी पण त्यांनाच बनवायला लावत असते आणि ते पण आवडीनं बनवतात आणि टेस्टीसुद्धा न कंटाळा करता बनवतात, त्यामुळं टेस्टी होते। तुमच्या इकडे कोण बनवतंय ते मला कमेंट करून सांगा आणि यांच्या मेथडने बिर्याणी नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा, नक्कीच आवडेल तुम्हाला आणि छानसुद्धा होईल। शक्यतो अशा गोष्टी आपण घरीच बनवायला पाहिजे, कारण आम्ही अर्धा किलोची बिर्याणी बनवली तर आम्ही दोघांनी 2 वेळा पोटभर खाल्ली। जर तीच बिर्याणी आम्ही बाहेरून घेऊन आलो असतो तर एक वेळ संपली पण असते आणि पैसे पण जास्त गेले असते। त्यामुळं अशा गोष्टी आपण घरीच बनवाव्या, त्या हेल्थीपणा म्हणजे आपण त्याची स्वच्छता वगैरे पण ठेवून करू शकतो आणि भरपूर प्रमाणात पण सगळ्यांना पुरेल अशी पोटभर पण होऊ शकते, त्यामुळं घरीच बनवा शक्यतो। तर मी तर अशा गोष्टी आता घरीच बनवायला लागले, 1 वर्ष झालं। सुरुवातीला मला पण जमत नव्हतं, पण मी यूट्यूब पाहून बऱ्याच गोष्टी शिकले आणि सुरुवातीला माझं रेसिपीचं चॅनल पण होतं, त्यामुळं तर मला करणं भागच होतं। त्यामुळं मग मी बऱ्याच गोष्टी अशा शिकले आणि घरी करण्याची सुद्धा सवय लागली आणि एक आवड निर्माण झाली स्वयंपाकाची। त्यामुळं ती चिकन वगैरे भिजतंय तोपर्यंत मग मी तांदूळ भिजत घातले आणि अर्धा किलोचं तांदूळ वापरलेत, 1 किलो आणलेले पण ते खूप झाले असते ते, त्यामुळं मग अर्धा किलो वापरते। तर अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर मग पाण्यात भिजत घालायचे, 1-2 पाण्याने धुवा असं शक्यतो, कारण त्यामध्ये किडा वगैरे असू शकतो आणि अशा तांदळांना पावडर पण वापरलेली असते, त्यामुळं धुवूनच वापरायचे। तर तांदूळ धुवून घेतलेत, आता भिजत घालते। तांदूळ पण 15-20 मिनटं भिजवायचे, चिकन अर्धा तास भिजवायचं। त्या तांदूळ भिजवल्यामुळं लवकर शिजतं आणि मोकळा पण होतो भात। तर आता चिकनला फोडणी द्यायला घेते ते, तर फोडणी बाजूला द्यायची, शिजवून घ्यायचं बाजूला। तुम्ही मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी किचनचा सगळं निम्मं तर साहित्य मी हॉलमध्ये घेतलेलं, गॅस वगैरे आणि मला ज्या बरण्या वगैरे लागतात त्या पण आत्ता पावसाळा चालू झाला आहे आणि गरमी वगैरे कमी झाली आहे पूर्ण,
आणि आम्ही आता दोघेच आहोत, पाहुणे वगैरे कोणी नाही आहे, तर जास्त स्वयंपाक पण लागत नाही. त्यामुळं मग मी पूर्ण किचनमध्ये शिफ्ट केलं सामान आणि बरं वाटतं इथं सगळं करायला. नाहीतर किचनमधलं सामान हॉलमध्ये घेऊन जा हे करण्यातच माझा अर्धा वेळ जात होता. तसं तिथं बरं वाटत होतं स्वयंपाकासाठी, पण वेळ खूप लागायचा आणि उठबस पण खूप व्हायची. आणि आता पुढे चालून मला उठबस करणं शक्य होणार नाही, त्यामुळं मग मी इथं घेऊन आले. तिकडे फोडणी देतात ते तेल घातले, त्यामध्ये कांदा छान असं भाजून घ्यायचा. हे सगळं भिजत होतं चिकन आणि तांदूळ, तोपर्यंत मग मी टोमॅटो आणि कांदा कट करून ठेवला. तर भरपूर कांदा आणि भरपूर टोमॅटो वापरायचे बिर्याणीसाठी, त्यामुळे टेस्ट छान येते. आणि आता त्याच्यामध्येच लसूण आलं पेस्टच वापरले इथे सुद्धा. आलं अवेलेबल नव्हतं, पेस्ट अवेलेबल होती, मग तेच वापरलं. लसूण नीट केला होता, सोलून ठेवलेलं मी, तरी पण पेस्ट वापरली. म्हटलं असू देत. आणि छान असा चांगला ब्राऊन होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा. तोपर्यंत मी एका शेगडीवरती तांदूळ उकडून घेते. आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचा तांदूळ, अर्ध्याच्या पण वर वाफवून घ्यायचा आहे. आणि त्यामुळं पाणी खूप जास्त घालायचं त्याच्यामध्ये, म्हणजे भात चिकट होणार नाही, एकदम मोकळा फट्ट होईल. तसं हे यांनी मला सांगितलं होतं की तू अगोदर फोडणी तेलाची द्यायला पाहिजे होती आणि त्यामध्ये कच्चा मसाला घालायला पाहिजे होता, त्यानंतर मग तांदूळ घालायला पाहिजे होते. पण मी डायरेक्ट पाणी गरम केलं आणि त्यामध्ये तांदूळ घातले. आता बघूया पुढे, तुम्ही बघालच कसं होतं आहे ते. तर मीठ पण घालायचं चवीपुरतं. तांदळाला मीठ लागले असेल तर वरतून मीठ घालायची गरज लागणार नाही, त्यामुळे तांदूळ शिजवून घेतानाच मीठ घालायचं. मी एवढ्या वेळा बिर्याणी बनवली, पण अशी बिर्याणी माझी कधीच झाली नाही. एकदम मोकळी फट्ट आणि छान बिर्याणी बनवलेली यांनी. तर तुम्हीसुद्धा या स्टेप फॉलो करू शकता. तिकडे खूप वेळ त्यांनी 5-10 मिनिटं तरी कांदा आणि टोमॅटो भाजून घेतलं छान असं. आणि चिकन भिजत ठेवतानासुद्धा काळं तिखट थोडंसं घातलेलं आणि आत्ता परत कांदा टोमॅटोमध्ये सुद्धा वापरलं आहे. आणि आता हे चांगलं भाजल्यानंतर डायरेक्ट चिकन घालायचं त्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालायचं, शिजवून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही सगळं साहित्य घातलं आहे त्यामध्ये. चिकनला सगळं साहित्य लावल्यामुळे असं वरतून काही घालायची गरज लागली नाही. मीठ वगैरे तिथंच लावलेलं, मसाले पूर्ण वापरलेले, दही वापरलेलं, त्यामुळं डायरेक्ट कांदा टोमॅटो भाजल्यानंतर आपण चिकन घातलं आणि थोडंसं पाणी घालायचं आता आणि छान असं शिजवून घ्यायचं. चिकन शिजायला तसा जास्त वेळ लागत नाही, साधारणपणे 15 ते 20 मिनटात एकदम चांगलं चिकन शिजतं. मटण शिजायला वेळ लागतो. पण इथे एक प्रॉब्लेम झाला आहे, कढई खूप छोटी पडली आहे, त्यांना हलवल्यासुद्धा प्रॉब्लेम येते. तर मी म्हटलं होतं बदलून देऊ का, पण म्हटलं नाही, आपल्याला तर चिकन करी करायची नाही आहे, त्यामुळं मग होऊन जाईल. एकदम असं सरबरीत असं करायचं असतं बिर्याणीसाठी, त्यामुळं मग ठेवली तशीच. पण थोडं सांडत होतं बाजूला. आणि 15-20 मिनिटं छान शिजवून घेतलं की मग पुढची प्रोसेस करायची. खरं तर आज मला यांनी आराम दिला, ते आता साधारणपणे आठवडा 10 दिवस तरी पाहुणे होते. त्याच्या अगोदर 2 महिन्यांतर चिकू होता आणि 2 टाईम स्वयंपाक सारखं स्वयंपाकात डोकं होतं. तर हे म्हटले आज मी काहीतरी वेगळं करतो तुझ्यासाठी स्पेशल. बायकोला आराम दिला यांनी. खरं तर या बाबतीत मी खूप नशीबवान आहे, खूप समजदार आहे ते. माझ्याकडून कधी उशीर झाला किंवा मला कंटाळा आला तर स्वतः बनवतात. तर आज असंच आहे, त्यांनी बनवली छान अशी बिर्याणी आणि वेद वाट बघत बसला आहे बिर्याणीची. खरं तर बायकांना असं आधार देणारं कोणीतरी पाहिजे आणि सगळेच पुरुष असं करतात असं नाही आणि सगळे करत नाहीत असं पण नाही. काही समजदार असतात जे बायकोला आराम देण्याचा प्रयत्न करतात, बायकोला समजून घेतात. तर असे पाहिजेत, कोणीतरी पाहिजेच. बायका घरी असल्या की त्यांना असं म्हटलं जातं की काय काम असतं तुला घरी, आम्ही ऑफिसला जातो, पैसे कमावतो. पण घरी असणाऱ्या बायकांना समजून घेणारे खूप कमी असतात. तर त्यांनासुद्धा खूप सारं काम असतं, दिवसभर त्यांचे हात चालूच असतात, काही ना काही करण्यात त्या बिझी असतात.
आणि लहान मुलं असतील तर कंटिन्यू वेळ कामातच जातो. तर इकडे भातसुद्धा माझा चांगला शिजून झाला आहे. आता त्यामधलं मी पाणी काढून घेते. इकडे चिकन शिजते, अजून 3-4 मिनटं शिजलं की ओके होईल. तर मी भातातलं पाणी काढून घेते. तुम्ही बघू शकता मी पाणी एक्स्ट्रा घातल्यामुळे एकदम मोकळा फट्ट असा भात शिजलेला आहे. एकदम छान मोकळं. जसं या भातावरती सगळं डिपेंड असतं. तर पाणी जास्त घालायचं आणि थोडासा वाफवून घ्यायचा. तर हा मोकळा झाला तर बिर्याणी ॲटोमॅटिक मोकळी होते. तर एका चाळणीमध्ये मी पाणी गाळून घेतले, खाली पाणी काढले, वर तांदूळ ठेवलेत. आता चिकन शिजलं की पुढची प्रोसेस करूया. काय बिर्याणी खायची आहे वेदला? वेट करतोय का तू? बर, हां भाऊ खाय. आता चिकन शिजले थोडं जवळपास. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. आणि कुकर माझा छोटा पडत होता, त्यामुळं मग मी थोडंसं मोठंच पातेलं घेतलं, नाहीतर कढईसारखं व्हायचं अजून म्हटलं. तर आता इथे भात आणि ते शिजलेलं चिकन एकत्र करायचं, त्यामुळं मग थोडंसं मोठं पातेलं लागेल. तर ते पातेलं घेतलं मी. मग कुकरच्या नादीस लागले नाही. 1.5 लिटरचा कुकर आहे, पण त्याच्यामध्ये काही बसलं नसतं दोन्ही. आणि बसलं असतं तर मग मोकळी बिर्याणी झाली नसती, सुटसुटीत अशी. तर म्हणून मग मी पातेलं घेतलं. आता त्यामध्ये फोडणी द्यायची. तर फोडणीमध्ये काय घालायचं ते बघा. तेल घातलं. अगोदर पाणी नितळू द्यायचं पातेल्याचं पूर्ण, ओलं असेल तर. कारण पाणी नितळलं तर तडतड असं तेल उडत नाही, त्यामुळं पाणी नितळू द्यायचं आणि तेल घालायचं 2 पळी. त्यानंतर कच्चा मसाला घालायचा. तसं तर चिकनमध्ये पण शिजताना घातला होता, पूर्ण त्याचा अंश उतरला जातो त्यामुळे. आणि इथे फोडणीला पण थोडा घालते. आणि जर तुम्ही हा कच्चा मसाला भात शिजताना फोडणी टाकून घातला तरी पण चालतो, पण मी त्यावेळेस ती स्टेप स्किप केली होती. आता इथे परत त्यांनी घातलं आहे. छान अशी फोडणी बसू द्यायची. पूर्ण असा छान खमंग वास यायला लागला की मग त्यानंतर आपण शिजलेलं चिकन घालायचं आहे त्यामध्ये. आणि तुम्ही बघू शकताय चिकनमध्ये जास्त रस्सा केलेला नाही, सरबरीत असं चिकन आहे. आणि खूप असं घट्ट पण करायचं नाही, नाहीतर मग चिकन खाली चिटकू शकतं. आपल्याला अजून 3-4 मिनिटं वाफवून घ्यायची बिर्याणी, त्यामुळं थोडासा रस्सा ठेवायचा. आता 3-4 मिनिटं आपण झाकून ठेवूया. अशा लेअर पण देऊ शकतो, खाली एक, आता वरती झाली आमची. पण तशा आपण 2-3 लेअरमध्ये पण करू शकतो. जसं बिर्याणी 1 नंबर बनवतात हे, तसंच त्यांचा चिकन रस्सा म्हणजे चिकनची करीसुद्धा हे अप्रतिम बनवतात. तर पुढे एखाद्या वेळेस मी बनवलं ह्यांनी तर मी त्याचासुद्धा शूट घेईल आणि अपलोड करेल. तर ते सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता, कारण खूप छान बनवतात कधीसुद्धा. आणि खूप ठासाने बनवतात, त्यामुळं त्यांची छान होते. तशीच आज बिर्याणीसुद्धा बनवलेली आहे आणि 1 तासामध्ये पूर्ण बिर्याणी रेडी झालेली आहे. मी फक्त भात वाफवून घेतला आहे, ते सुद्धा यांनीच इंस्ट्रक्शन दिल्यात तसंच केलं आहे. बाकी सगळं मी स्वतः केलेले आहे. आणि आता तरी पण तुम्हाला बिर्याणी उघडल्यानंतर कळेल की किती मोकळी आणि छान सुटसुटीत बिर्याणी झालेली आहे. टन बिर्याणी रेडी आहे आपली. तर एकदम छान मोकळी आणि सुटसुटीत बघू शकता तुम्ही. भात कसा दिसतोय, एकदम छान सुटसुटीत असा. तर अशीच तुम्हाला बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही या पद्धतीने बनवू शकता, यांच्या स्टेप फॉलो करू शकता. आणि ही बिर्याणी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आम्हाला लागली भूक, वेद तर खूप वेळ झालं वाट पाहतोय, तर आम्ही जेवण करून घेतो. पुन्हा भेटूया आपण अशाच छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपल्या चॅनलला प्रेम देत राहा. पुन्हा भेटूया. बाय बाय.